नमस्कार। आज आपण फक्त साबुदाणा वापरून उपवासाचे 7 पदार्थ बघत आहोत। त्यातील पहिला पदार्थ बघूया। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी कढईमध्ये 1 कप साबुदाणा घालून घ्यायचा आहे। आता हा साबुदाणा गॅसच्या अगदी मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटे आपल्याला रंग चेंज होऊ न देता भाजून घ्यायचा आहे। जसा साबुदाणा भाजला जाईल तशी तशी साबुदाण्याची साईज सुद्धा डबल व्हायला लागते। यावरून समजायचं साबुदाणा भाजून झाला। बघा इथे मी साबुदाणा अजिबात रंग चेंज न होऊ देता भाजून घेतलेला आहे आणि साबुदाण्याची साईज सुद्धा डबल झालेली आहे। हा साबुदाणा पूर्णपणे आपल्याला एका प्लेटमध्ये आता थंड करून घ्यायचा आहे। आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा साबुदाणा थंड झाल्यावरती काढून घेऊया आणि याची अशा पद्धतीची आपल्याला बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे। ही तयार करून घेतलेली पावडर आपण एका परातीमध्ये काढून घेऊया। आता सेम मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप आपल्याला कच्च्या बटाट्याचे काप घालून घ्यायचे आहे। ज्या वाटीने साबुदाणा घेतला होता त्याच वाटीने हे काप मी मोजून घेतले। यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरं घालायचे, 4 ते 5 हिरव्या मिरचीचे काप आणि 1 इंच आलं घालून घ्यायचे आणि 1 चमचा यामध्ये आपल्याला लिंबाचा रस घालून घ्यायचे। आता अजिबात पाण्याचा वापर न करता याची आपल्याला अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता ही तयार करून घेतलेली पेस्ट आपण बारीक करून घेतलेल्या साबुदाण्याच्या पावडरमध्ये घालून घेऊया। यामध्ये आपल्याला पाव कप भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालून घ्यायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे। आता सुरुवातीला हे सर्व जिन्नस हाताने मिक्स करून घ्यायचे आहे। बटाटा आपण बारीक करून घेतलेला आहे, त्यामध्ये भरपूर सारं पाण्याचं मॉइश्चर आहे, त्यामध्ये सुरुवातीला याला चांगलं मिक्स करून घेतलं। आता यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याचा आपल्याला मऊसूत असा गोळा मळून घ्यायचा आहे। बघा हे पीठ तयार करण्यासाठी पाव कप पाणी इथे मी हे पीठ तयार करण्यासाठी वापरले आणि मस्त असं हे बघा मऊसूत पीठ इथे आपलं तयार झालंय। आता यावरती झाकण ठेवायचे आणि 5 मिनिटं आपल्याला हे पीठ मुरण्यासाठी ठेवायचे। 5 मिनिट झालेले आहेत। आता पुन्हा याला 1 ते 2 मिनिटं आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे। इथे आज आपण साबुदाणा न भिजवता क्रिस्पी आणि कुरकुरीत असे साबुदाण्याचे वडे बघत आहोत। तर त्यासाठी थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं। याचा सुरुवातीला गोलाकार असा गोळा तयार करून घ्यायचा आणि हाताने याला टिक्कीसारखं प्रेस करून घ्यायचे। थोडंसं याला दाबून प्रेस करायचं। हे बघा अशा पद्धतीने इथे आपला हा वडा तयार झाला। अशाच पद्धतीने मी सर्व वडे तयार करून घेतलेले आहे। आता वडे फ्राय करण्यासाठी तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये हे वडे घालून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे आणि गॅसच्या हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे वडे क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे। वडे हलके फ्राय झाल्यावरती असे तेलावरती तरंगायला सुरुवात होते आणि तुम्ही बघू शकता वडे मस्त असे टम्म फुगलेले आहे। हे वडे मी दोघी साइडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतले। आता आपण यांना काढून घेऊया। तुम्ही बघू शकता वड्यांना रंग खूप सुरेख आलेला आहे आणि वडे मस्त असे टम्म फुगलेले आहे। हे वडे चवीला अगदी भन्नाट लागतात। मस्त असे बाहेरून क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होता आणि आतून स्पंज आणि सॉफ्ट असे बनतात। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी कढईमध्ये आपल्याला 1 कप साबुदाणा घालायचा आहे। हा साबुदाणा आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती रंग चेंज न होऊ देता भाजून घ्यायचा आहे। बघा इथे मी हा साबुदाणा रंग चेंज न होऊ देता भाजून घेतला। आता याला थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेतलं। आता त्याच कढईमध्ये आपल्याला 1 कप शेंगदाणे घालायचे आहे। जेवढे आपण साबुदाणे घेतले होते तेवढेच आपल्याला हे शेंगदाणे घ्यायचे आहे आणि शेंगदाणे आपल्याला असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। आता शेंगदाणे भाजून झाले। आता त्याच कढईमध्ये आपल्याला 1 कप किसून घेतलेलं सुकं खोबरं घालायचं आहे। आता हे खोबरं आपल्याला हलक्याशा गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचे। बघा इथे मी हे खोबरं भाजून घेतलं। आता याला देखील आपण एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया। आपण साबुदाणा भाजून घेतला होता, साबुदाणा पूर्णपणे थंड झालेला आहे। आता याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला अगदी बारीक अशा पद्धतीची पावडर ही तयार करून घ्यायची आहे। आता त्याच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे आहे। शेंगदाण्यांची मी साल काढून घेतलेली आहे। आता या शेंगदाण्यांचा देखील आपल्याला बारीक असा कूट तयार करून घ्यायचा आहे। इथे आपल्याला शेंगदाणे आणि साबुदाणेच बारीक करून घ्यायचे आहे। खोबरं बारीक करण्याची गरज नाहीये कारण आपण त्याला किसून घेतलेलं आहे। सेम कढईमध्ये आपल्याला 5 छोटे चमचे तूप घालून घ्यायचं आहे। बघा तूप छान गरम झालं। आता यामध्ये ही जी साबुदाण्याची पावडर आहे आपण तयार केलेली ती घालून घ्यायची आहे। आता ही साबुदाण्याची पावडर गॅसच्या अगदी मंद आचेवरती 4 ते 5 मिनिटं आपल्याला सतत मिक्स करत भाजून घ्यायची आहे।
ही पावडर जशी जशी भाजली जाते तसं तसं यातून सुगंध रिलीज व्हायला सुरुवात होते आणि या पावडरचं टेक्स्चर सुद्धा आपला जसा बारीक रवा असतो तशा पद्धतीचं दिसायला लागतं। यावरनं समजायचं ही पावडर भाजून झाली। बघा इथे मी ही पावडर भाजून घेतलेली आहे। या पावडरमधून छान असा सुगंध रिलीज होत आहे आणि सांगितल्याप्रमाणे या पावडरचं जे टेक्स्चर आहे तर ते सुद्धा रव्यासारखं रेवाळ दिसत आहे। आता ही साबुदाण्याची पावडर भाजून झाली। हिला एका प्लेटमध्ये थंडवण्यासाठी आपल्याला काढून घ्यायचे। इथे मी याला थंड करून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्यांचा हा तयार करून घेतलेला कूट घालून घ्यायचा आहे। आपण खोबरं भाजून घेतलेलं होतं तर ते सुद्धा यामध्ये घालायचं आहे। इथे आपण 1 कप साबुदाणे, 1 कप शेंगदाणे आणि 1 कप खोबरं घेतलेलं होतं। त्यासाठी बरोबर 1 कप इथे मी गूळ घेतलेला आहे। गोळाचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचेत। आपण यापासून लाडू तयार करत आहोत तर मिश्रणाला बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे। आता हे मिश्रण आपल्याला 2 मिनिटं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। इथे मी हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे। असं हे मिश्रण फिरवून घेतल्यामुळे या मिश्रणाला ओलसरपणा येतो आणि त्यामुळे आपले जे लाडू असतात तर ते छान वळले जातात। त्याच पद्धतीने सर्व मिश्रण मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे। बारीक कापून घेतलेले बदामाचे काप आणि काजूचे काप घालायचे आहे। ड्रायफ्रुट्स तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता हे सर्व जिन्नस हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे। बघा मी याला मिक्स करून घेतलं। आता थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहे। इथे आपण हे मिश्रण मिक्सरला फिरवून घेतलेलं होतं त्यामुळे बघू शकता मस्त असा हा लाडू बांधला जातो। छान असा गोलाकार इथे आपला हा लाडू तयार झालेला आहे। त्याच पद्धतीने मी हे सर्व लाडू तयार करून घेतले। हे लाडू अप्रतिम असे तयार होतात आणि चवीला अगदी भन्नाट लागतात। तोंडात टाकताच हे लाडू विरघळतात, एवढे चविष्ट तयार होतात। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी 1 वाटी साबुदाणा अर्धा तास भिजण्यासाठी ठेवलेला होता। जो बारीक क्वालिटीचा साबुदाणा मिळतो तो मी इथे वापरला। हा लवकर भिजला जातो म्हणून मी इथे हा वापरला। तुम्ही मोठ्या साईजचा साबुदाणा सुद्धा वापरू शकता। आता यामध्ये आपल्याला 1 मीडियम साईजचा उकडून घेतलेला बटाटा किसून यामध्ये घालायचा आणि 1 वाटी यामध्ये भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालून घेऊया। 1 चमचा यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा। 1 चमचा इथे मी जिरं घातलं। चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आणि याचा आपल्याला गोळा हा तयार करून घ्यायचा आहे। बघा इथे मी याचा हा गोळा तयार करून घेतला। इथे आपण सँडविच तयार करणार आहोत तर त्यासाठी इथे मी सँडविच मेकर घेतलेला आहे। तुमच्याकडे जर हे सँडविच मेकर नसेल तर नॉनस्टिकच्या छोट्या पॅनमध्ये सुद्धा तुम्ही हा पदार्थ बनवू शकता। या सँडविच मेकरला मी तेल लावून ग्रीस करून घेतले। आता हे थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि असं आपल्याला यामध्ये दाबून प्रेस करून घ्यायचंय। बघा इथे मी हे मिश्रण सँडविच मेकरमध्ये फिल करून घेतलेलं आहे। आता याला बंद करून घ्यायचं आणि हे सँडविच आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती 3 मिनिटं एका साईडने भाजून घ्यायचे। एक साईड भाजून झाल्यावरती याला पलटी करून घ्यायचं आणि दुसरी साईड देखील याची भाजून घ्यायची। बघा एक साईड छान याची भाजून झाली। आता अशाच पद्धतीने दुसरी साईड देखील याची आपल्याला भाजून घ्यायची आहे। इथे मी दोघी साईडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हे सँडविच छान भाजून घेतलेलं आहे। आता आपण याला काढून घेऊयात। हे सँडविच चवीला अप्रतिम तयार होतं। ज्यांना तळलेले पदार्थ खायला आवडत नाही तर ते सुद्धा खूप आवडीने खातील, एवढं चविष्ट हे सँडविच लागतं। बाहेरून मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत असं हे तयार होतं आणि आतून छान स्पंजी आणि सॉफ्ट असं बनतं। लहान काय मोठे सुद्धा फार आवडीने खातील, एवढं चविष्ट तयार होतं। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी कढईमध्ये आपल्याला अर्धा लिटर दूध घ्यायचं आहे। आता या दुधाला आपल्याला एक खडखडून उकळ काढून घ्यायची आहे। बघा दुधाला छान खडखडून उकळ आलेली आहे। आता हे दूध आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटं सतत मिक्स करत शिजवून घ्यायचं आहे। असे याला शिजवून घेतल्यामुळे दुधाला हलकासा घट्टसरपणा येतो। बघा इथे मी हे दूध शिजवून घेतलं। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी साखर घालून घ्यायची आहे। गोळाचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता साखर आपल्याला छान या दुधामध्ये विरघळून घ्यायची आहे। आता साखर विरघळलेली आहे। यामध्ये आपल्याला 1 वाटी भिजवून घेतलेला साबुदाणा घालायचा आहे। हा साबुदाणा आपल्याला 3 ते 4 मिनिटं गॅसच्या अगदी मंद आचेवरती दुधामध्ये शिजवून घ्यायचा आहे।
जसं जसं हा साबुदाणा दुधामध्ये शिजला जाईल तसं तसं हे जे दूध आहे तर ते सुद्धा दाटसर व्हायला सुरुवात होते। इथे मी हा साबुदाणा शिजेपर्यंत हे दूध चांगलं शिजवून घेतलं आणि दुधाला छान असा बघू शकता घट्टपणा आलेला आहे। इथे आज आपण साबुदाण्याची खीर तयार करत आहोत, तर त्यासाठी इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला बारीक कापून घेतलेले बदामाचे काप आणि बारीक कापून घेतलेले काजूचे काप घालून घ्यायचे आहे। ड्रायफ्रुट्स तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। यामध्ये 1 चमचा वेलची पावडर घालायचे, याला मिक्स करून घ्यायचे। इथे आपली तयार झालेली आहे साबुदाण्याची खीर। ही खीर चवीला अप्रतिम लागते आणि अगदी बासुंदी सारखी तयार होते। लहान काही मोठ्यांना सुद्धा फार आवडेल एवढी चविष्ट ही खीर तयार होते। तुम्ही अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5, कढईमध्ये आपल्याला अर्धी वाटी साबुदाणा घालून घ्यायचा आहे। हा साबुदाणा आपल्याला रंग चेंज होऊ न देता 4 ते 5 मिनिटं गॅसच्या अगदी मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे। इथे मी हा साबुदाणा भाजून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकतात साबुदाण्याचा अजिबात रंग चेंज झालेला नाहीये। आता हा साबुदाणा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। साबुदाणा पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि याची आपल्याला बारीक अशा पद्धतीची पावडर तयार करून घ्यायची आहे। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी कच्च्या बटाट्याचे काप घालून घ्यायचे आहे। आता यामध्ये आपण 4 हिरवी मिरची घालूया। तिखट आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। पाण्याचा जराही वापर न करता अशा पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। आता हे तयार करून घेतलेलं मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। यामध्ये आपल्याला 3 चमचे भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालून घ्यायचा आहे। आता हा पदार्थ चवीला आणखी चविष्ट तयार व्हावा त्यासाठी यामध्ये आपल्याला 2 चमचे राजगिऱ्याचं पीठ घालून घ्यायचं आहे। अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि चवीप्रमाणे यात मीठ घालून घ्यायचंय। आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत। इथे आज आपण भजी तयार करणार आहोत, तर त्यासाठी इथे हे मिश्रण तयार झालेलं आहे। मिश्रणाची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आहे। भजी फ्राय करण्यासाठी तेल गरम करून घेतलं, थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला ही भजी तेलामध्ये सोडून घ्यायची आहे। आता ही भजी आपल्याला गॅसच्या मीडियम फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायची आहे। भजी एका साइडने फ्राय झाल्यावरती भजी पलटी करून घ्यायची आणि दोन्ही साइडने याला फ्राय करून घ्यायचं। इथे मी ही भजी छान फ्राय करून घेतलेली आहे। आता आपण यांना काढून घेऊयात। तुम्ही बघू शकतात अगदी छान असे क्रिस्पी आणि कुरकुरीत हे भजे तयार झालेले आहे। दिसायला एवढे सुंदर दिसतात, त्यापेक्षा चवीला तर अगदी अप्रतिम लागतात। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 6, आपण साबुदाण्याचे थालीपीठ तयार करणार आहोत, तर त्यासाठी 1 वाटी मी साबुदाणा घेतलेला आहे। हा साबुदाणा आपण 5 ते 6 मिनिटं गॅसच्या लो फ्लेमवरती भाजून घेणार आहोत। साबुदाणा भाजताना जास्त गुलाबी रंगावरती भाजायचा नाही, अगदी हलक्या गुलाबी रंगावरती आपल्याला हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे। इथे मी 5 ते 6 मिनिटं साबुदाणा छान भाजून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकतात अगदी हलका गुलाबी रंग आलेला आहे साबुदाण्याला। गॅस बंद करूयात आणि याला थंड करून घ्यायचा आहे। साबुदाणा छान थंड झाला की याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि आता आपण याची छान बारीक पावडर तयार करून घेऊयात। हे पहा अशा प्रकारे। आता बारीक करून घेतलेलं हे साबुदाण्याचे पीठ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। यामध्ये 1 वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे। ज्या वाटीने आपण साबुदाणा मोजून घेतला आहे तर त्याच वाटीने इथे आपल्याला पाणी घालायचं आहे। आता हे साबुदाण्याचं पीठ आपल्याला छान भिजवून घ्यायचं आहे। हे पहा अशा प्रकारे। इथे हे साबुदाण्याचं पीठ अगदी व्यवस्थित मी भिजवून घेतलेलं आहे। यावरती आपण झाकण ठेवूयात आणि 15 मिनिटांसाठी हे पीठ आपण रेस्ट करण्यासाठी ठेवूयात। इथे आपण 15 मिनिटांसाठी हे साबुदाण्याचं पीठ रेस्ट करण्यासाठी ठेवलं होतं। अगदी छान हे पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे। आता यामध्ये आपण 3 चमचे भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालणार आहोत। असं शेंगदाण्यांचा कूट घातल्यामुळे थालीपीठला चव खूप छान येते। 1 चमचा जिरं घालायचं आहे। आता यामध्ये आपण 1 चमचा आलं आणि मिरचीची पेस्ट घालूयात। इथे मी 1 छोट्या साईजचा कच्चा बटाटा किसून घेतलेला आहे। बटाटा काळा पडू नये तर त्यासाठी असा पाण्यामध्ये घातला होता। आता हा बटाट्याचा किस आपल्याला अशा पद्धतीने पिळून यामध्ये घालायचा आहे। असा बटाट्याचा किस घातल्यामुळे थालीपीठ अतिशय चविष्ट तयार होते। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूयात आणि याला छान मिक्स करून घेऊयात।
इथे मी हे सर्व जिन्नस व्यवस्थित छान मिक्स करून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपल्याला पाव वाटी पाणी घालायचं आहे। आधी आपण 1 वाटी पाणी घातलं होतं आणि नंतर पाव वाटी पाणी घातलेलं आहे। असं 1.25 वाटी पाणी इथे आपल्याला लागलेलं आहे। इथे मी हे पीठ व्यवस्थित छान तयार करून घेतलेलं आहे। तुम्ही पिठाची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे। यापेक्षा जास्त पीठ सैल ठेवायचं नाही, अगदी परफेक्ट। आता तवा छान गरम झाला की याला तेल लावून घ्यायचं आहे आणि यावरती 1 पडी आपल्याला थालीपीठचं हे मिश्रण घालायचं आहे आणि हाताला पाणी लावून घ्यायचं आणि असं तव्यावरतीच आपल्याला हे थालीपीठ छान थापून घ्यायचं आहे। हे थालीपीठ थापताना अजिबात हाताला चटका लागत नाही। हाताला पाणी लावून घ्यायचं आणि आपल्याला अशा पद्धतीने हे थालीपीठ व्यवस्थित थापून घ्यायचं आहे। जर तुम्हाला हाताने अशा पद्धतीने थालीपीठ थापायला जमत नसेल तर तुम्ही इथे चमच्याने किंवा स्पॅच्युलाने सुद्धा हे थालीपीठ अगदी व्यवस्थित पसरवून घेऊ शकतात। असं थालीपीठ थापून घेतल्यानंतर आपल्याला थालीपीठाची एक साइड छान भाजून घ्यायची आहे। थालीपीठाची एक साइड छान भाजून झाली की अशा पद्धतीने थालीपीठाची वरची बाजू कोरडी होते। आता आपण हे थालीपीठ पलटी करून घेऊयात। आता आपण थालीपीठाची दुसरी साइड सुद्धा भाजून घेऊयात। इथे मी थालीपीठाची दुसरी साइड सुद्धा मस्त भाजून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता थालीपीठ अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे। हे थालीपीठ चवीला अप्रतिम लागतं, अगदी मस्तच लागतं। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 7, साबुदाण्याची खिचडी तयार करणार आहोत। तर त्यासाठी 1 वाटी मी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे। यामध्ये अर्धी वाटी भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालायचा आहे आणि छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। असं शेंगदाण्यांचा कूट साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेतल्यामुळे साबुदाण्याची खिचडी अगदी छान मोकळी तयार होते। तर हे सर्व जिन्नस मिक्स करून घेतल्यानंतर कढई ठेवायची आहे गॅसवरती। यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। तेल छान गरम झालं की यामध्ये आपण 1 चमचा जिरं घालूयात। यामध्ये आपण 5 ते 6 हिरव्या मिरचीचे काप घालणार आहोत। आता ही मिरची आपण 2 ते 3 सेकंद छान तेलामध्ये फ्राय करून घेऊयात। मिरची छान तेलामध्ये मी फ्राय करून घेतलेली आहे। आता एक छोट्या साईजचा कच्चा बटाटा मी कट करून घेतलेला आहे। आता आपण हा बटाटा 5 ते 6 मिनिटं छान तेलामध्ये परतून घेऊयात। इथे मी बटाटा छान 5 ते 6 मिनिटं तेलामध्ये परतून घेतलेला आहे आणि बटाटा छान सॉफ्ट झालेला आहे, तुम्ही बघू शकता, अगदी परफेक्ट। आता यामध्ये आपण साबुदाणा घालूयात आणि छान फोडणीमध्ये साबुदाणा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। सबस्क्राइब केल्यामुळे आणि बेल आयकॉन प्रेस केल्यामुळे जो व्हिडिओ सगळ्यात आधी चॅनलवरती अपलोड होतो त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला सगळ्यात आधी मिळते। आता चवीप्रमाणे यामध्ये आपण मीठ घालूयात आणि छान याला मिक्स करून घेऊयात। आता हे सर्व जिन्नस मिक्स करून झाल्यानंतर आपण साबुदाण्याची खिचडी छान शिजवून घेणार आहोत। तर त्यासाठी 6 मिनिटांसाठी यावरती झाकण ठेवायचं आणि खिचडी छान शिजवून घ्यायची आहे। पण लक्षात ठेवायचं, साबुदाण्याची खिचडी मधून आपल्याला अशा प्रकारे मिक्स करत जायची आहे, म्हणजे खिचडी तळाला चिपकणार नाही किंवा जळणार नाही आणि अगदी परफेक्ट अशी साबुदाण्याची खिचडी ही शिजेल। इथे मी अशाच प्रकारे 2-2, 3-3 मिनिटांनी साबुदाण्याची खिचडी अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकतात, आणि छान खिचडी शिजवून घेतलेली आहे। इथे आपली साबुदाण्याची खिचडी मस्तपैकी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकतात, अगदी छान मोकळी खिचडी तयार झालेली आहे। आणि ही खिचडी अशा पद्धतीने जर तयार केली तर चवीला तर अप्रतिम लागते। नक्की एकदा ही पद्धत ट्राय करा आणि अशा पद्धतीने साबुदाण्याची खिचडी ट्राय करून बघा। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।